नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे नवीन वर्षातला पहिला दिवस आणि सध्या बघा मी घातलंय. तर येस, तर नवीन वर्षातला पहिला दिवस मी काय काय करणार आहे हे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल. काही स्पेशल असं नाहीये, रेग्युलर दिवस असणार आहे, पण रेग्युलर दिवस पण मी कसा घालवतो हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये कळणार आहे. सो इट्स स्टार्ट. तर मित्रांनो, माझ्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अशी झाली होती. ॲक्च्युली मी आज ना उशिरा उठलेलो, म्हणजे उशिरा म्हणजे आय थिंक 8:30 वाजले होते. सुट्टीच्या दिवशी पण मी लवकरच उठतो, म्हणजे मला लवकर उठायची सवय. मला अंथरुणात लोळत राहायला नाही आवडत जास्त वेळ. पण आज झालं असं की, आणि म्हणजे मेन काय असतं, मी उठलो की सगळ्यात पहिले देवपूजा करतो, त्याच्यामुळे मग मी लवकर उठतो. पण आज अंथरुणात असतानाच आहे ना, मला घंटीचा आणि देवपूजेचा आवाज येत होता. कारण आज पप्पा देवपूजत होते खूप दिवसांनी. मग मी म्हटलं की मग ते ऐकून मी थोडासा कंटाळा केला आणि मग अंथरुणातच पडून राहिलो. उठल्यावरती मम्मीला थोडीशी मदत केली, तिचा रेग्युलर स्वयंपाक वगैरे चालू होता. मग म्हटलं झाडू वगैरे मारून घ्यावा, दिवसाचा जो सकाळचा असतो तो. त्याच्यानंतर छान फ्रेश झालो आणि देवाचे आशीर्वाद घेतले. तर जनरली नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लोक मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतात, पण मला घरातला देव पावतो, त्याच्यामुळे मी घरातच देवाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मम्मीच्या पाया पडून मम्मीचे आशीर्वाद घेतले आणि छान दिवसाची सुरुवात केली. तर मंडळी, छान फ्रेश झालं, मस्त देवाचे आशीर्वाद घेतले, मम्मीचे आशीर्वाद घेतले. आता पप्पा बाहेर गेले, त्याच्यामुळे पप्पांच्या पाया पडायचं राहिलं, आल्यावर पडेल. आणि आता मी करतोय ब्रेकफास्ट, आणि ब्रेकफास्टला मी काय खातोय ते तुम्हाला दाखवतो एकदम एकच मिनिट. हे बघा, मी पिठलं आणि भाकरी बनवली आहे मम्मीने. ॲक्च्युली मम्मीने हे लंचसाठी बनवलं आहे, पण मला आत्ताच खूप भूक लागली आणि ते गरम गरम बघून मला खूप टेम्पटिंग होतं आहे. त्याच्यामुळे मी आत्ताच ते खातोय ब्रेकफास्टमध्ये. आणि ह्या ज्या शंकरपाळ्या त्या मम्मीने माझ्यासाठी खास बनवल्यात. चला ब्रेकफास्ट करतो आणि भेटतो. तर मित्रांनो, ब्रेकफास्ट वगैरे करून झाल्यानंतर सगळ्यात पहिले तर मी गेलो टेरेसवरती. कारण आज टेरेसवरती पण मला भरपूर काम होतं. मला औषध वगैरे मारायचं होतं. त्याच्यानंतर जी एक्स्ट्राची झाडं वाढली होती ती मला कट करून घ्यायची होती. ॲक्च्युली 2-3 दिवस झाला ना, माझं थोडंसं दुर्लक्ष झालं होतं झाडांकडे. आणि काल सहज ऑफिसमधून घरी आल्यावरती मी जेव्हा वरती आलो टेरेसवरती, तर हे बाजूचं जास्वंदाचं झाड दिसतंय तुम्हाला, याच्यावरती ना मला छोटे छोटे व्हाईट कलरचे मिलीबग्स दिसले. मिलीबग्स ना जास्वंदाच्या झाडावरची एक कीड असते, ती ना पूर्ण जास्वंदाचं झाड हळूहळू खराब करायला सुरुवात करते. आणि ना ते जर तुम्ही लवकर लक्ष नाही दिलं ना त्याच्याकडे, की मग ते सगळ्या झाडांवरती पसरतं. पण मी कालच ठरवलेलं की उद्या सुट्टी आहे, तर सगळ्यात पहिले आपण झाडांवरती औषधं मारून घेऊया. एक लिक्विड आहे माझ्याकडे, ते मी रेग्युलर मारत असतो 2-3 आठवड्यांनी. त्याच्याने छान राहतात झाडं, कीड वगैरे लागत नाही. आणि बघा, आज इकडे ना पप्पांनी आज सकाळी देव पूजले होते, त्याच्यामुळे त्यांनी सगळी फुलं तोडली नाहीत जास्वंदाची, शिल्लक राहिलेली फुलं वगैरे तोडून घेतली. आणि त्यानंतर मी टेरेस धुवायला घेतलं, कारण हा सगळा ओपन पॅसेज असल्यामुळे ना इथे भरपूर धूळ येते. त्याच्यामुळे मग 2 दिवसातून एकदा तरी हे टेरेस धुवावंच लागतं, कारण चारवी जनरली इकडे खेळत असते. तिचा इकडे आम्ही झोका बांधलेला आहे, मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. तो आजच सोडला मी ॲक्च्युली, कारण आता ती नाही आणि मग ते धुळीने खराब होत होता, म्हणून म्हटलं ती आल्यावर परत बांधायला येईल. जनरली आता प्रियंका असली ना की ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागत नाहीत, कारण प्रियंकालाच मुळात खूप स्वच्छता लागते. आणि ती रोज म्हटलं तरी टेरेस धुवून काढते. ज्यावेळेस ती कपडे धुवायला येते टेरेसवरती, त्यावेळेस थोडं तरी पाणी मारून ते टेरेस धुवून काढतेच. आता प्रियंका इथे नाही आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतात. आणि मम्मीच्या वयोमानानुसार मम्मीला हे सगळं काम करायला सांगणं मला नाही आवडत, कारण झाडं वगैरे लावणं किंवा हे फुलं वगैरे ही सगळी माझी आणि प्रियंकाची हौस आहे. आणि आपल्या हौसेसाठी मम्मी पप्पांना उगाचच एक्स्ट्राचं काम सांगणं किंवा ते त्यांना करायला लावणं हे मला नाही आवडत. तर मित्रांनो, फायनली माझी सगळी कामं करून झालेली आहेत. माझं टेरेस स्वच्छ करून झालंय, झाडांना मला जे कटिंग करायचं होतं थोडंसं ते करून झालंय, आणि खत फवारायचं होतं ते पण करून झालंय. तर सुट्टीचा दिवस माझा ऑलमोस्ट असाच जातो सगळा, म्हणजे माझी माझी कामं आवरण्यातच माझा सगळा दिवस निघून जातो. त्याच्यामुळे बाहेर जाऊन कुठेतरी फिरून येऊ असं जनरली होत नाही. प्रियंका असल्यावर मग आम्ही प्लॅन करतो सुट्टी, असं म्हणजे यायच्या 2-3 दिवस आधीच आम्हाला ते ठरवावं लागतं, आणि त्या हिशोबाने मग दिवस प्लॅन करावा लागतो. पण येस, आज मी बाहेर जाणार आहे, कारण 5 तारखेला आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. आणि जसं की मी 4 तारखेला प्रियंकाला आणायला जाणार आहे शनिवारी, आणि तिकडेच आमची अॅनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करू. तर मला प्रियंकासाठी सरप्राईज गिफ्ट घ्यायचं आहे, तर त्याची शॉपिंग करायला मला आज ठाण्याला जायचं आहे. तर सगळ्यात पहिले तर आत्ता वाजलेत 12:30 आणि मला खूप भूक लागली. मम्मीने लंचमध्ये पिठलं भाकरी बनवली होती, पण ती मी ब्रेकफास्टमध्येच खाऊन टाकली आहे.
तर आता काल 31st होता, त्याच्यामुळे मी ह्या लोकांनी नॉनव्हेज बनवलं होतं त्यांच्यासाठी, पण माझ्यासाठी मी पनीर बिर्याणी ऑर्डर केलेली, त्याच्यातली बरीच बिर्याणी शिल्लक आहे, तर तीच गरम करून खातो सध्या. मग रेडी होतो आणि मग आपण जाऊया ठाण्याला, कारण आज करायची शॉपिंग. खातो आणि मग रेडी. तर मित्रांनो, मस्तपैकी लंच करून फायनली रेडी झालोय. खूप उशीर झालाय, काम म्हणजे बाकीचं सगळं आवरण्यात आणि लंच करण्यातच माझा भरपूर वेळ गेला. तर चला जाऊया ठाण्याला, बघूया काय भेटतंय. तो काय घ्यायचं हे मला ऑलरेडी माहिती आहे, कारण मी ठरवलंय काय मला गिफ्ट घ्यायचंय ते. तर तो त्या सेम गोष्टी आपल्याला ठाण्याला भेटतायत का? वाशीला मला नाही वाटत भेटतील, म्हणून मी ठाण्याला चाललोय. तो लेट्स सी, मला दाखवतो. तर मित्रांनो, जाऊन आलो ठाण्याला आणि माझा मूड खूप ऑफ आहे. आता माझा मूड का ऑफ आहे ते मी ह्या ब्लॉग मध्ये नाही सांगत तुम्हाला, नाही तर तुमचा पण मूड ऑफ होईल. जसं की मगाशी म्हटलं, मी एका दिवशी मी 2 ब्लॉग शूट करतोय, प्रियंकाच्या गिफ्टिंगचा आणि वर्षातला पहिला दिवस. तर त्या रिलेटेडच आहे, थोडंसं सांगेन संध्याकाळी. आता सध्या फ्रेश होतो, बघ किती घाम आलाय, भर उन्हाचं फिरत होतो, त्याच्यामुळे तोंडावर जरा पाणी वगैरे मारतो, फ्रेश होतो, थोडासा आराम करतो आणि मला संध्याकाळी जायचंय मग वाशीला पण गिफ्ट रिलेटेडच जायचंय. तर संध्याकाळी सांगूया, चला भेटू संध्याकाळी. तर सकाळी मी म्हटलं की मी संध्याकाळी सांगतो तुम्हाला वाशीला का चाललंय. तर ज्या कॉन्फिडन्सनी मी ठाण्याला गेलो होतो प्रियंकाचं गिफ्ट घेण्यासाठी, तर तो कॉन्फिडन्स माझा बारगळ आहे. म्हणजे एवढं मेहनत करून मी गेलो आणि मला तिथे काहीच वर्थ नाही भेटलं, त्याच्यामुळे माझा मूड सकाळी ऑफ झाला होता. आता पुन्हा मूड रिफ्रेश करून मी निघालोय वाशीला. होपफुली मला वाशीला म्हणजे वाशीला तर रेग्युलर आम्ही शॉपिंग करतो, त्याच्यामुळे मला भेटेलच म्हणजे जसं पाहिजे ती गोष्ट गिफ्ट म्हणून, ते होपफुली. तर चला, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती गोष्ट नाही दाखवणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जो सोमवारी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल तो बघावा लागणार आहे, कारण तो एक वेगळा व्हिडिओ असणार आहे, कारण हा सरप्राईज व्हिडिओ आहे मित्रांनो, आणि म्हणजे अॅनिव्हर्सरीचा सरप्राईज. आणि जर याच व्हिडिओमध्ये मी जर तुम्हाला सांगितलं की मी काय गिफ्ट घेतलंय, तर ते प्रियंकासाठी पण सरप्राईज आणणार नाही, जसं तुम्ही तुम्हाला म्हटलं. तर चला, वाशीला जातो आणि वाशीवरून आल्यावर भेटतो. तर मित्रांनो, शॉपिंग करून झाली आहे, कोपर करण्याला आलोय आणि मम्मीचा फोन आला होता की येताना श्रीखंड घेऊन ये. कदाचित आज घरी श्रीखंडपुरीचा बेत आहे. आता इकडे कोपर करण्यातलं फेमस डेअरी गुलाबचं, तिथून श्रीखंड घेतो मग घरी जाऊ. तर जसं की मी इमॅजिन केलं होतं की मम्मीने कदाचित श्रीखंडपुरीचा बेत केला असावा, त्याच्यामुळे मला श्रीखंड आणायला लावलं आहे तिने, आणि तेच झालं. मम्मीने श्रीखंडपुरीच बनवायचा बेत केला होता, त्याच्यामुळे घरी गेल्यावर मग तिला किचनमध्ये थोडीशी हेल्प केली, कांदा वगैरे चिरून देणं किंवा पुऱ्या वगैरे तळणं हेच. आणि मला ना हा टाईम जो आहे तो मला खूप भारी वाटतो, म्हणजे प्रियंकाबरोबर सुद्धा किचनमध्ये काम करायला किंवा मम्मीबरोबर सुद्धा किचनमध्ये काम करायला. म्हणजे जनरली ते लोक काम करत असताना मला मोबाईल घेऊन बसायला नाही आवडत, म्हणजे ते मला स्वतःलाच नाही पटत. त्याच्यामुळे ते लोक करत असले ना की मी मध्ये मध्ये काही ना काहीतरी करतो, जेणेकरून माझी थोडीफार तरी त्यांना हेल्प होईल आणि त्यांची कामं पटापटा उरकतील, हाच माझा प्रयत्न असतो नेहमी. आणि आता मस्त मम्मी ना मला सकाळी ती पाल दिसली, तिला जाताना मला पण दिसली होती वाशीला जाताना, पण मी तिला इग्नोर केलं. आणि मम्मीला ती पाल दिसली, तिच्यानंतर ती घरी आली त्यावेळेस, आणि त्याची गोष्ट ती मला सांगते की तिला पाल दिसल्यावर ती कसली घाबरली ते वगैरे, की तिला मजा घेत मी पण ते ऐकत होतं, मस्त वाटत होतं. आणि ह्या गोष्टी आणि ह्या मेमरीज आहेत ना मित्रांनो, खरंच मी सांगतो, तुम्ही घालून बघा किचनमध्ये तुमच्या मम्मीबरोबर किंवा तुमच्या बायकोबरोबर टाईम. खूप मेमोरेबल टाईम असतो, मला असं वाटतं, खूप भारी वाटतं.
मला तरी खूप भारी वाटतं. तुम्ही कधी ट्राय करून बघा आणि एकदा तरी तुम्ही आयुष्यात जर तुमच्या आईला किंवा बायकोला स्वयंपाकघरात मदत केलीत ना किचनमध्ये, त्यानंतर ना तुम्ही त्यांच्या स्वयंपाकाला कधीच नावं नाही ठेवणार असं मला वाटतं. कारण त्या क्षणी तुम्हाला कळेल की त्या किती मेहनतीने स्वयंपाक करत असतात. कारण किचनमध्ये फक्त अर्धा तास फक्त तुम्ही उभं राहून बघा, घामाच्या लिटरली धारा लागतात आणि त्या ह्याच्यात पण त्या डेली आपल्यासाठी स्वयंपाक करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे अन्नाचा प्रत्येक घास खाताना आहे ना त्यांची मेहनत तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि कृपया करून त्यांनी बनवलेल्या जेवणाला नावं नका ठेवत जाऊ. मला खरंच खूप वाईट वाटतं असं एखाद्या वेळेस आपण सहज बोलून जातो मीठ कमी झालंय, तिखट कमी झालंय, पण मित्रांनो ते बनवायला खूप मेहनत लागते. तुम्ही कधीतरी स्वयंपाक करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. बाकी शेवटी म्हणजे हे माझं मत आहे. शेवटी तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी मोठी माणसं आपला व्लॉग बघतात, त्यांना मी काय सांगायचं. पण माझं हे मत आहे की आपण अन्नाला नावं ठेवू नयेत, कारण आपल्या घरच्या बायकांनी खरंच खूप मेहनतीने तो स्वयंपाक केलेला असतो. तर अशा रीतीने छान श्रीखंड पुरीचा बेत करून आणि देवाला छान नैवेद्य दाखवून आम्ही नवीन वर्षातला पहिला दिवस जो आहे छान सेलिब्रेट केला. आणि हो, मला माहिती आहे तुम्हाला आजच्या शॉपिंगचा व्हिडिओ सुद्धा बघायचा असेल की मी काय घेतलंय, तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणाऱ्या शुक्रवारी ठीक 12:30 वाजता येईल. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.